शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप आहेत, मागण्या खूप आहेत. एक मुद्दा आहे सर, मी येते मुनगेकर सर तुमच्याकडे, जो आपल्या चर्चेत फार आला नाहीये आणि ज्याच्यावर मोदी सरकार आणि दरवर्षीचं बजेट मोठ्या प्रमाणात भर देताना दिसतं, ते म्हणजे पायाभूत सुविधा. उद्योजकांना त्या हव्या असतात, नागरिकांना त्या हव्या असतात आणि तरतूद मोठी दिसते दरवेळी. जीवनमान बदलतंय का आणि यावेळी आपण अपेक्षा काय करू? पायाभूत सुविधांसाठी जर तरतूद असणार असेल तर ती कोणत्या विभागात असावी, कोणत्या प्रकारची असावी? नक्कीच भारतीजी, हा खूप चांगला प्रश्न आहे. पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते वाढलंच पाहिजे. म्हणजे दळणवळणाची साधनं असतील, रोड असतील, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रेल्वे आहे, विमान सुविधा आहेत. आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत उत्पादन क्षेत्रामध्ये संरक्षणाकडे खूप लक्ष दिलं गेलं. संरक्षण क्षेत्रामध्ये डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आत्मनिर्भर आपण फक्त झालो नाही, तर 23,000 कोटीचा आपण एक्सपोर्ट केला आजूबाजूच्या देशांना. त्याचप्रमाणे माझं असं म्हणणं आहे की रेल्वे असेल, त्यानंतर विमान उत्पादन, आत्ताच सरांनी बोलले की 2%च आपण हेल्थ केअरवर देतोय, तर हेल्थ केअर मॅन्युफॅक्चरिंग पण वाढलं पाहिजे. ह्या मूलभूत सुविधा ज्या आहेत ते जास्तीत जास्त कशा वाढल्या पाहिजेत याकडे आपलं लक्ष पाहिजे. अर्थात मला या सगळ्या तज्ज्ञांकडनं याच्यावर कमेंट्स घ्यायचीच आहे. अगदी 15 मिनिटं उरलेले आहेत अर्थसंकल्प सादर होण्याला आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची आजच्या अर्थसंकल्पाला मंजुरी सुद्धा मिळाली आहे. त्यामुळे अगदी काही मिनिटं आता आपल्याजवळ आहेत. मुणगेकर सर, घेसा सर, तुमच्या सगळ्यांकडनं मला पायाभूत सुविधांबद्दल आता कमेंट्स घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याकडे पायाभूत सुविधा म्हटल्यानंतर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते, वाहतूक, विमानतळ, रेल्वे ह्याच्याविषयीची चर्चा केली जाते. आणि मला असं वाटतं गेल्या काही वर्षामध्ये मोदी सरकारने समाधानकारकपणे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि आजही तशा प्रकारची सुरुवात आहे. प्रश्न असा आहे सोशल इन्फ्रास्ट्रक्चरचा काय? म्हणजे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर हा अल्टिमेटली माणसांचं जीवन जर सुसह्य करायचं असेल, त्यांच्या जीवनमानामध्ये जर वाढ करायची असेल, तर त्यांना आरोग्य, त्याचे शिक्षण, पिण्याचं स्वच्छ पाणी या प्रकारच्या सुविधा देखील पुरवण्याची आवश्यकता आहे. आत्ता जो शेतीच्या विषयक जो मुद्दा तुम्ही जो मांडला होता, त्या मुद्द्याच्या संबंधामध्ये पूर्णपणे तुमच्या मताशी मी सहमत आहे. ॲग्रिकल्चरचा एक अभ्यासक म्हणून माझं असं म्हणणं आहे, भारत सरकारचं धोरण पहिल्यापासून शेतीविषयक हे कंझ्युमर ओरिएंटेड राहिलं, ते फार्मर ओरिएंटेड राहिलं नाही. म्हणजे शीला दीक्षितांचं दिल्लीतलं सरकार कांद्याचे भाव वाढले त्यामुळे ते सरकार पडलं. म्हणजे कंझ्युमरचं प्रोटेक्शन करणं शेतकऱ्यांच्या पेक्षा हे या देशातील सरकारांचं प्रमुख उद्दिष्ट राहिलेलं आहे. याचं कारण असं आहे, तुम्ही मग सांगितलं की कांद्याचं उत्पादन हे आपल्या गरजेपेक्षा दुप्पट होतं. आता जर एखाद्या वस्तूची स्केअरसिटी असेल, कमतरता असेल, तर आपण आयात करतो. ज्यावेळी जास्त होतं तेव्हा ते एक्सपोर्ट केलं पाहिजे. पण आपल्याकडे जरा या वस्तूंचे भाव वाढले की ताबडतोब आपण आयात निर्यातीवर आपण बंधन आणतो. म्हणून 1991 नंतर ज्या प्रकारचे रिफॉर्म्स, माझ्याशी चंद्रशेखर सहमत होतील, ज्या प्रकारचे रिफॉर्म्स इंडस्ट्रीमध्ये झाले, सेवा सेक्टरमध्ये झाले, तशा प्रकारचे प्रो फार्मर्स रिफॉर्म शेती सेक्टरमध्ये झाले नाहीत. आणि म्हणून स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट जो होता, ज्याची चर्चा प्लॅनिंग कमिशनमध्ये झालेली होती, 55% शेतकरी, शेती हा आत्महत्याचा व्यवहार झालेला असल्यामुळे आणि त्यामुळे 55 शेतकरी शेती सोडण्याच्या विचारात आहेत. ही भारताच्या आर्थिक धोरणाची शोकांतिका आहे. म्हणजे त्यांना अपेक्षा आहेतच आजच्या अर्थसंकल्पाकडून आणि फक्त आजच्या अर्थसंकल्पाकडून नाही तर एक मोठ्या पद्धतीचे काहीतरी रिफॉर्म्स अपेक्षित आहे. सर, आपण आता पायाभूत सुविधांबद्दल बोलतोय. त्यामुळे दोन एक गोष्टी आहेत. एक तर मला तुम्ही सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणालात, तसं मला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पण बोलायचं आहे की मला वाटतं भारताने आत्ता डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मोठी प्रगती केली आहे. म्हणजे आधार कार्डपासून ते आत्ता UPI पर्यंत की आपण आता ते एक्सपोर्ट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचा फायदा जो प्रचंड प्रमाणात होतो आहे. म्हणजे मी एकदा असं म्हटलं होतं की शेवटी एके दिवशी देवळाच्या बाहेरचा भिकारीसुद्धा QR कोड घेऊन बसेल, असं मी 15 वर्षापूर्वी म्हटलं होतं. आणि आता ॲक्च्युली परिस्थिती तशी आहे की भिकारी सुद्धा आता पाणीपुरी सुद्धा आता QR कोड वरनं देतो. बरोबर आहे. पण हे लॉंग टर्म धोरण जे होतं त्याचा जास्त परिणाम आहे. दुसरं पाठक साहेबांना मला सांगायचं आहे की आपण सौर ऊर्जा आणि विंड याच्याकरता करतोय. पण त्याच्याबरोबरच एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की याची जेवढी तुम्ही उत्पादन वाढवाल तेवढ्या तुम्हाला बॅटरीज जास्त लागणार आहेत आणि या बॅटरीज आपण तयार करत नाही.
या सगळ्या चायनामधनं येतात. माझे 2 स्टार्टअप्स आहेत की ज्या बॅटरीमध्ये काम करत आहेत, पण त्यांची प्रगती सरकारी धोरणामुळे म्हणा किंवा कशामुळे होत नाहीये बरोबर. पण तर मग तीच काय अपेक्षा आहे ती तुम्ही आज त्याच्यात सांगा इनोव्हेशन अपेक्षा. करून बॅटऱ्यांवर आपला भारत कसा सेल्फ रिलायंट होईल, आत्मनिर्भर कारण होईल. आत्मनिर्भर होईल. कारण जेवढी तुम्ही सौर ऊर्जा किंवा हे जास्त चालू कराल तेवढ्या तुम्हाला बॅटरी जास्त लागतील, आणि ह्याच्यावर जर का चायनावर तुम्ही अवलंबून राहणार असाल तर तो पूर्ण प्लॅन तुमचा फसायची शक्यता आहे. तो एक धोका आहे. तो ॲड्रेस करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. खरं तर आता अगदी 10 मिनिटं उरलेले आहेत अर्थसंकल्प जाहीर व्हायला, त्यामुळे सगळे 7ही तज्ज्ञ आपल्या सोबत आहे. मला असं वाटतं टिळक सर तुमच्यापासून सुरुवात करूया की 2 गोष्टी ज्या तुम्हाला या आजच्या अर्थसंकल्पातनं अपेक्षित आहेत त्या तुम्ही काय सांगाल?